तर हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर कालचं की आमची ट्रिप तर कॅन्सल झालेली. तर आज मग ट्रिपसाठी आमची तयारी चालू झाली. तर आता संध्याकाळचे वाजले 7 आणि 7 वाजता आम्ही निघणार आहोत इथून. तर आता घरच्यांची सगळ्यांच्या आवरावर वगैरे चालू आहे. तर खूप 7-8 तासाचा प्रवास आहे, त्यामुळे सगळ्यांची आवरावर झाली. कालची अचानक कॅन्सल झाली. हो मामा, तुम्ही पण हाय करा. काय तुम्ही पण आहे ना आमच्या ट्रिपला आता? हां हाय, चांगली दिसते बाबा. हां दिसतंय. आत्या तुम्ही आवाज रील वगैरे करायचे तर मग काय सगळ्यांनी करायचं काय रील्स? फायनली आज चाललेलो आहे. कुठे चाललो आहे हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आमची सांगेन. तर कालची आमची ट्रिप कॅन्सल झाली होती. कालच्या दिवसाची गाडीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं. तर आता दुसऱ्या दिवशी मग आम्ही सगळी तयारी करून रात्री 7-7:30 वाजता सगळे असं बॅग वगैरे पॅक करून बसलो होतो खाली. आणि सगळे छान फ्रेश होऊन बसले होते, कारण ट्रिपला जायचं म्हटलं की सगळ्यांना छान असा एन्जॉय करता येतो. तर तेवढ्यातच आमची गाडी आली आणि फायनली सगळ्यांना बरं वाटलं. कारण काय झालेलं, काल गाडी वगैरे आली पण गाडीचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे दुसरी गाडी आली होती. तर त्यामुळे आज सगळे खुश झाले होते. तर पटापट सगळ्यांनी मग बॅगा वगैरे भरायला गाडीमध्ये सुरुवात केली. तर ही आमची 16 सीटर गाडी होती आणि त्याच्यामध्ये पाठीमागच्या साईडला मोठा असा एक बेड होता आणि बेडवर सगळ्यांना असं कम्फर्टेबल, लहान मुलं किंवा कोण असतील तर झोपता वगैरे यायची सोय होती. असं नाही काय जाताना काहीच नाही, येताना बाय केलंस का सगळ्याला? केलं ना? हे थांब. हां थांबा, चालू केलं ना अजून. अजून सगळे बसू दे. बसले की तुम्हाला बसायचं आहे ना? किती वेळ चालू उभा आहे? इथनं जाताना नको का? अगं बाई, लाईटच बंद केली वाटतं. महाराज की जय. माझा मोबाईल तो दिसून काय ठेवायचा. आम्ही इकडून घेते हा सगळ्यांना. मॅडम काय बघाना झाले का? आत्या हे का? हा दिसेल. त्याला जायचं का गोव्याला? गोव्याला जायचं का? हो मला स्टार्ट करते ना व्हिडिओ. तर इकडं फायनली आमची गोव्याला लेडीजची सगळ्यांची अशी छान अशी ट्रिप निघाली होती. तर इकडं आमची सगळ्यांची फायनली ट्रिप निघालेली आहे. आणि आता ट्रिप म्हटलं की गाणी, डान्स सगळं आलंच. तर आता रात्रीचं आम्ही निघालेलो होतो. रात्रभर पूर्ण प्रवास होता. जवळजवळ आम्हाला 7 ते 8 तास लागणार होते गोव्याला पोहोचायला. तर सकाळी पोहोचणार, त्यामुळं रात्री आम्ही जेवण वगैरे करून सगळे
7:30ला निघालो होतो, त्यामुळं नंतर मग सगळ्यांना घेत 8 साडेआठ होऊन गेले. रातों में जगाया नींदों को उड़ाया चुराया है उस लड़की पे दिल लाया है जिसने मुझे सताया है दिल में कहीं तुम छुपा लो हम अकेले हो न जाए दूर तुमसे. आता गाणी झाली आणि गाणी झाल्यानंतर मस्त असं सगळ्यांचा डान्स चालू झाला, कारण ट्रिपचा पहिला दिवस असतो त्यावेळेला सगळ्यांची एनर्जी खूप असते, त्यामुळं सगळ्यांनी मस्त असा डान्स करून ट्रिपच्या प्रवासाला सुरुवात केली. ट्रिपला असं गेल्यानंतर झोपण्यापेक्षा किंवा फक्त गाणी ऐकण्यापेक्षा असा एन्जॉय केला ना ट्रिपचा प्रवास कधी संपतो समजत नाही. आणि त्यात सगळेच होतो आम्ही, मुलं वगैरे पण आमच्यासोबत होती आणि सगळे छान असे डान्स करत बसलेले होते. तर मस्त असा गाणी डान्स करत प्रवासाला सुरुवात झालेली होती आणि ते शेवट देखील थोडंफार नंतर गाणी वगैरे म्हणत झाला बरं का, कारण खूप कंटाळा येतो, नाही तर बसून आणि झोपून पण जास्त वेळ जात नाही. तर आम्ही सकाळी पहाटे पोहोचलो होतो, पहाटे नाही जवळजवळ 7 ते 8 दरम्यान पोहोचलो गोव्यामध्ये. आणि तिथं गेल्यानंतर जेवढं वातावरण आणि तिथलं हे बघून खरंच हे वाटतं की बाबा यायला पाहिजे होतं की नाही, कारण आहे ना वातावरण तर खूप छान होतं, पण त्याबरोबरच पुढे कसा प्रवास होता आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यांचा मस्त असा छान डान्स चालू होता. तर ट्रिपला डान्सशिवाय खरंच मजा नसते ना, तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. तर शेवटी फायनली आम्ही गोव्यामध्ये पोचलो आणि गोव्यामध्ये हा असा काहीतरी नजारा दिसतो. तर बघूनच छान प्रसन्न वाटतं, कारण तिथलं सगळं ॲटमॉस्फिअर म्हणा किंवा सगळंच तिथलं वेगळं आहे. तर हा माझा पहिलाच अनुभव होता गोव्याला फिरायला जाण्याचा. तर तिथे गेलो आणि असं काही मग छान फ्रेश वगैरे होऊन आम्हाला जायचं होतं ऊन व्हायच्या आधी बीचवर फिरायला. तरी पण सगळ्यांचा आवडता थोडासा वेळ झाला. चला आम्ही आता आलो गोव्याला फिरायला. आमची कशी थांबते ती ग त्यांनी गाड्या कसं अंगावर तिने सगळं बघितलंय. अशी कॅब घेणंच तिला सगळं. हा ते टाइम बाय बाय. थडकत होतो आता. तर आम्ही फायनली पोचलो गोव्यातल्या फेमस असं बीचवर, बागा बीचवर. तर तिथे गेल्यानंतर खरंच म्हणजे मला बरेच माझी एक ड्रीम ट्रिप होती की गोव्याची ट्रिप करायची आणि ती फायनली कंप्लीट झाली. तर गोव्याला ट्रिप गेल्यानंतर खूप छान वाटतं, पण आता इतका जास्त गरमी आहे गोव्याला, म्हणजे खूप जास्त आहे. ही जोपर्यंत समुद्रात आहे तोपर्यंत आपल्याला काय वाटत नाही, पण बाहेर आल्यानंतर
असा घाम इतका येतो की काही खरंच त्यावेळेला काही सुचतच नव्हतं, इतकं जास्त टेम्परेचर आहे यावर्षी गोव्यामध्ये देखील. पण तरीही लोक फिरायला तेवढीच येत असतात. तर इथं बागा बीचचं छान असं लोकेशन होतं आणि इतका समुद्रकिनारा मस्त असं आणि यावर्षी काय आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो तर त्यावेळेला लाटा पण खूप जास्त प्रमाणात होत्या. असं म्हणतात की समुद्र खवळलेला होता की त्यामुळे लाटा खूप जास्त मोठ्या येत होत्या, त्यामुळं रायडिंग वगैरे काहीच नव्हतं. आणि इथं कोणालाही रायडिंग वगैरे करून देत नव्हती. तर मुली इकडं मस्त वाळूचा छान किल्ला बनवत होत्या. थोडंफार आम्ही मग फोटोशूट केलं, रील वगैरे काढल्या. पाण्यात जास्त आतमध्ये जाऊन देत नव्हते कोणालाही. तिथं सतत लोक सांगायला येत होती की आतमध्ये जास्त जाऊ नका, काही नाही. आणि राईड पूर्ण सगळ्या बंद केलेल्या होत्या आणि छान वाटलं त्या गोव्यातल्या वातावरणात फिरायला. तर थोडासा चेंज असा असला की छान वाटतो. आणि त्याच्यानंतर मग बीचवरून ऊन वगैरे व्हायच्या आधी आम्ही बाहेर आलो, कारण आम्हाला जेवण वगैरे पण करायचं होतं. तर इकडं मस्त गोव्यात आम्हाला व्हेज जेवण मिळालं, ते खरं खूप छान झालं. अगदी बीचच्या समोरच हॉटेल होतं, तर तिथं बसून जेवण केलं. आणि त्यात आमच्यात बऱ्यापैकी सगळेजण व्हेज खाणारेच होते, त्यामुळं पनीर आणि रोटी हे मस्त मिळालं, त्यामुळे सगळ्यांचं पोटभर जेवण झालं. नाहीतर गोव्यामध्ये हा एक प्रश्न पडून जातो की जेवण काय जेवायचं वगैरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी छान असं जेवण केलं, कारण भूक लागली होती सगळ्यांना सकाळपासून. काही नाश्ता वगैरे काही जास्त झाला नव्हता, थोडाफार खाऊन आम्ही निघालो होतो. आता जेवण वगैरे झालं आणि त्याच्यानंतर मग जवळच तिथं आमची थोडीफार खरेदी चालू झाली. गोव्यामध्ये तर सर्वात जास्त अशा छान छान युनिक अशा वस्तू मिळतात, त्यामध्ये ज्वेलरी, तर छान मिरर वगैरे भेटतात. तर ज्वेलरी आहेत त्या खूप जास्त फेमस आहेत आणि खूप व्हरायटीमध्ये होत्या मस्त अशा. आम्ही सगळे ट्राय करत होतो तिथे कोणत्या घ्यायच्या वगैरे काय नाही ते. तिथंच बराच वेळ आमची सगळी शॉपिंग चालू होती सगळ्यांची. नहीं आता ये फिक्स प्राइस आता है दिल्ली नहीं पर इस तरह की एक 20 का और 60 हो गए, और इसके 50, 110 हो गए, 10 रुपए दे दो 260 कैसे हो गए? 260 का बोला त्याची जार कम इसको पैक करके दे दो भैया, उसको ध्यान दे दो पैक करके दे दो, स्कैनर किधर है? ये आणि त्यानंतर इथून पुढचा सगळा हा असा गोव्याचा काही परिसर होता. तर तिथली घरं देखील खूप सुंदर होती, म्हणजे असे वेगळे कलरफुलमध्ये होती का वेगवेगळ्या कलरमध्ये. आणि गोव्यामध्ये एक की तिथं ना तुम्हाला रेंटने स्कूटी देखील खूप भेटतात. तर तुम्ही स्कूटी रेंटने घेऊन तिथं तुम्ही फिरू शकता कुठेही जिथं जायचं असेल तिथं. तर अशा स्कूटी देखील घेऊन बरेच जण जात होते. तर आमची मोठी गाडी होती, पण मोठ्या गाड्यांना गोव्यामध्ये काय होतं ट्रॅफिकमुळे बराच प्रॉब्लेम येत असतो. तर लोक त्यामुळेच अशा छोट्या स्कूटी वगैरे घेऊन मस्त असं एन्जॉय करत असतात. पण यावर्षी उन्हाळा आहे तो सगळीकडेच खूप जास्त आहे. तर हा बघा परिसर तर खूप छान होता आणि मार्केट इथलं खूप म्हणजे खूप आवडलं होतं आम्हाला सगळ्यांना खरेदीसाठी. पण दुपारी काही जास्त ऊन होतं, त्यामुळे कोणी खरेदीसाठी थांबलं नाही जास्त. आणि इकडं गोवा म्हणजे खरंच सगळीकडे गजबज आहे सगळा, म्हणजे आता प्रसन्न परिसर. फक्त एवढंच की म्हणजे गोव्याला जाताना एवढीच काळजी घ्या की ऊन म्हणजे खूप जास्त आहे. आणि यावर्षीचा उन्हाळा सगळीकडे जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे तिकडं तर खूप जास्त वाटतं. तर नवीन जाणाऱ्या माणसांना एवढंच की काळजी घेऊन गेलं पाहिजे. आणि यावर्षी पावसाचे पण आता लवकर सुरुवात होणार आहे. यावर्षी मान्सून लवकर होणार आहे, त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावर पण लवकर बंदी होते. तर इकडं जिकडं बघावा तिकडं असा समुद्रकिनारा दिसत होता. तर तिथून छान असा क्लिक घेता आला.
असा हा समुद्रकिनारा बघत बघत कधी वेळ जाते ते निघून पण समजत नाही. तर आम्हाला आता रूमवर जायचं होतं. रूमवर बॅग वगैरे सगळ्या ठेवून यायचं होतं. तर रूम आहे ते आम्ही खूप म्हणजे जवळजवळ पणजी साईडला तिकडं बुक केली होती. तर थोडंसं लांब होतं बीचपासून. फायनली मग आम्ही रूमजवळ पोहोचलो आणि रूम छान असं ते आमचे ड्रायव्हर काका होते तर त्यांच्या ओळखीनं छान अशी रूम भेटली. तर इकडं विला वगैरे होते बरेच जण, कारण आम्ही जास्त लोक होतो, जवळजवळ 20-21 लोक होतं. त्यामुळं रूम तर बरीच मोठी होती आणि खूप छान आहे तिकडं पणजी साईडला रूम. तर तुम्ही कधी गेलात गोव्याला तर या साईडला एकदा नक्की ट्राय करा आणि रिजनेबल देखील भेटतात. आणि काय होतं की आपले जर जास्त लोक असतील, 1-2 लोकांसाठी ठीक आहे, पण जास्त लोक असतील तर तुम्हाला इकडं खूप छान छान रूम भेटतील आणि वातावरण देखील खूप छान आहे. तर नेक्स्ट पार्ट मी तुम्हाला नक्कीच घेऊन येईल, ज्यामध्ये आम्ही जो काही एन्जॉय केला गोव्यामध्ये की तो देखील तुम्हाला शेअर करेन, कारण जास्त मोठा होईल. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.